1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मित्रांनो. सगळं जर सोडून जर माझ्यावरती जर कोण भरोसा ठेवत असेल त्याचा भरोसा जपून मग माझी जबाबदारी राहते. स्टार्टिंग प्राइस असणार आपल्याकडे 12,500 500-1000 रुपयांमध्ये कमी मध्ये भेटत होते. पण मी यांच्याकडे प्रेफरन्स दिला की यांची मला तुलना आणि जेन्युअन सर्व्हिस वाटली. हार्डवेअर क्वालिटी चांगली राहते, बिल्ड क्वालिटी चांगली राहते, एकदम हलका लॅपटॉप आहे. 2 GB डेडिकेटेड ग्राफिक्स असेल. छत्रपती संभाजीनगरहून डायरेक्ट कस्टमर आले, चंद्रपूरहून यावेळी डायरेक्ट कस्टमर आले. 16 GB ची रॅम, 512 GB ची SSD. त्यामुळे AutoCAD, Corel Draw, 14 कोर असणारे, 20 थ्रेड असणारे, एकदम पॉवरफुल मशीन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, मुकाई चौक रावेत येथील नामांकित लॅपटॉप शॉप वरती आलेलो आहे, ज्याचं नाव आहे मित्रांनो त्रिशा कॉम्प्युटर्स. आणि यावेळी पण जबरदस्त असा स्टॉक आलेला आहे. तुम्ही पाहू शकता सर्व बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. 12,500 पासून मित्रांनो इथे लॅपटॉपची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर इथले सर्व जे लॅपटॉप आहेत त्याच्यावरती तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मित्रांनो मिळणार आहे. नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप त्याचबरोबर आले, HP, डेल, लिनोवो तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर लेटेस्ट जनरेशन 12-13 जनरेशनचे पण लॅपटॉप तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. ते पण एकदम वाजवी दरात तुम्हाला मिळणार आहेत. तर मंडळी, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत त्रिशा कॉम्प्युटरचे ओनर राहुल सर. सर, कसे आहात? एकदम मजेमध्ये सर. सर, यावेळी काय आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे? यावेळेस आपल्याकडं डेलमध्ये आपण लॅपटॉप आणलेले आहेत. i7 12 जनरेशन, 13 जनरेशन, आणि डेलमध्ये आपण मेटलमध्ये बी यावेळेस लॅपटॉप अवेलेबल केलेले आहेत. स्टार्टिंग प्राइस असणार आहे आपल्याकडे 12,500. बाकी गेमिंग लॅपटॉप मग 360 भेटतील. HP, लिनोवो. एक i7 10 जनरेशन बी आपण आणलेले, जो एकदम बजेट प्राइसमध्ये लॅपटॉप आपल्याकडे असणार आहे. नक्कीच. आणि सर, 1 इयर हार्डवेअर वॉरंटी मिळेल ना? प्रत्येक लॅपटॉपवरती आपल्याकडे 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. सर, एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकाई चौक रावेत येथे. आपल्याकडे याचे 3 रोड आहेत: मुंबई पुणे हायवे, औंध BRT रोड, आणि मुंबई बेंगलोर हायवे. एक्सप्रेस हायवेपासून हार्डली 1-2 मिनिटाच्या अंतरावरती शॉप येतं. तुम्ही बाहेरून जर कस्टमर येणार असेल रेल्वेने, त्यांना आपलं देवरोडचं रेल्वे स्टेशन बी जवळ आहे. तुम्ही हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती शॉप येतात. तर मंडळी, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात? मी या क्षेत्रामध्ये 2007 पासून काम करतोय. बिझनेस मी चालू केलेला आहे 2017 पासून. त्याच्यात मी जॉब करायचो. 2017 पासून मी बिझनेस करतो. याच्यामध्ये काय, आपली जी लॅपटॉपची सुरुवात आहे ना, ती आहे ना सिंगल लॅपटॉप पासून झालेली. स्टार्टिंगला सिंगल लॅपटॉप पासून आपण आता इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याकडे म्हणजे i7 12 जनरेशन, i7 13 जनरेशन आहे. टच स्क्रीनमध्ये आहेत, 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहेत, i7 i5 मध्ये, गेमिंगमध्ये लॅपटॉप आहेत. पहिले मी फक्त 15 दिवसाची वॉरंटी द्यायचो. आता ती वॉरंटी आपण वाढत 1 वर्षापर्यंत आणलेली. थिंकिंग हेच आहे की आपण कस्टमरला काय जास्तीत जास्त देऊ शकतो, त्या हिशोबामध्येच आपण धंदा केला आहे. आणि इमानदारीने धंदा केला आहे. म्हणजे ट्रस्ट फॅक्टर जो म्हणतो मी पहिल्यापासून, धंद्यामध्ये काय नाही, फक्त तू इमानदारी जर ठेवली तर आपला धंदा होतोच. आणि कस्टमर बी आपल्याला सपोर्ट करतात. तर मी एक कस्टमरला मागच्या वर्षी लॅपटॉप दिला होता 13 तारखेला. ते 9 तारखेला माझ्याकडे लॅपटॉप घेऊन आले. बॅटरीचा इश्यू होता. मला तो व्हिडिओ दाखवतो. मी त्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, त्याचा मी तुमच्याबरोबर परत बोलतो. आपल्या किरण सरांनी ना एप्रिलमध्ये लॅपटॉप घेतला होता 13 तारखेला आपल्याकडून 2025 मध्ये, बरोबर सर? आणि सर आपल्याकडे आले होते 9 तारखेला. तर लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम असं झाला की बॅटरी चार्ज होत नव्हती. स्टक झाली बॅटरी, 2% वरती चार्जिंगच होत नव्हती. तर आपण सरांची आता बॅटरी चेंज करून दिलेली. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आपल्या त्रिशा कॉम्प्युटरबद्दल, तुम्ही काय सांगता? पहिलं तर मी सांगेन, पहिलं मी 1 वर्षाच्या अगोदर मी यांना गुगलवरती सर्च केलं होतं की आपला नियर बाय कॉम्प्युटर सेंटर कोणता आहे म्हणून. तेव्हा मला हे गुगलवरती भेटले होते. आणि आल्यानंतर मी इथे लॅपटॉप पाहिले. आणि ह्याच्यानंतर यांच्या कंपॅरिझनमध्ये मी काळेवाडी आणि इतर 1-2 दुकानामध्ये पुण्यामध्ये पण मी जाऊन पाहिले होते की मला सेकंड हँडमध्ये बजेटमध्ये लॅपटॉप पाहिजे होता. तर मी असे 2-3 दुकानामध्ये म्हणजे मला चांगलीच त्याच्याबद्दल मला आयडिया आली होती. पण यांच्याकडे आल्यानंतर मला एक पूर्ण माझं सॅटिस्फॅक्शन झालं होतं ह्यांचे लॅपटॉप बघितल्यानंतर. आता लॅपटॉप तर चला, लॅपटॉप तर वरून, आता मी काय ह्याच्यामधला तज्ज्ञ नाही आहे की लॅपटॉप आतमध्ये कसं आहे काय, ते मला शेवटी विश्वासावरच घ्यावं लागणार. पण यांनी माझा विश्वास अशा पद्धतीने जिंकला की यांच्याकडे दुसरीकडे लॅपटॉप घेत होते तिथं फक्त 1च महिन्याची वॉरंटी भेटत होती. भले मला लॅपटॉप यांच्यापेक्षा थोडेसे कमी पैशामध्ये भेटत होते, 500-1000 रुपये कमीमध्ये भेटत होते. पण मी यांच्याकडे प्रेफरन्स दिला की यांची मला बोलणं आणि जेन्युअन सर्व्हिस वाटली. त्याच्यामुळं मग मी यांच्याकडून घेतला होता लॅपटॉप. आणि तो लॅपटॉप घेऊन जवळजवळ 1 वर्ष, आता 1 वर्ष व्हायला फक्त 4-5 दिवस राहिले होते. तेव्हा माझ्या लॅपटॉपमध्ये हे खराबी आली. मग नंतर मी लगेच
इथं यांच्याकडे आलो, लॅपटॉप मी टाकला आणि आज मी लॅपटॉप घ्यायला आलोय. मी चेक करून पाहिला, लॅपटॉप एकदम सुंदर आणि व्यवस्थित चालतोय. आता मला काहीच लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम येत नाही. आता जवळजवळ अर्धा तास झाला मी चेक करून, आता मी त्याची डिलिव्हरी घेतोय लॅपटॉपची. तर ह्याच्याबद्दल त्रिशा कॉम्प्युटरबद्दल एकच सांगेल की ज्याला कोणाला पण घ्यायचं ना, तुम्ही डोळे बंद करून या आणि त्रिशा कॉम्प्युटरमधून लॅपटॉप घेऊन जावा. तुम्हाला त्रिशा कॉम्प्युटरचं दुकान छोटं दिसेल, पण यांची कारकीर्द लय मोठी आहे आणि यांचे लॅपटॉप पण खूप सुंदर आहेत. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता. तुम्ही ह्याची मी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगतो मी. तर अशीच सर्व्हिस देत राहा यांनी आणि असेच माझ्यासारख्या कस्टमरला सॅटिस्फाय केले तर खूप चांगलं राहील. हेच आहे. आणि जर माझा व्हिडिओ बघून यांच्याकडून एखादा जरी कस्टमर आला ना, तर मला पण बरं वाटेल, यांना तर बरं वाटेल. शेवटी यांचा कस्टमर. चला, थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. आता हे जे कस्टमर आहे, यांनी आपल्याकडे 13 एप्रिल 2025 लॅपटॉप न्यायला होता आणि त्यांनी लॅपटॉप आणला आपल्याकडे 9 एप्रिल 2026 मध्ये. वॉरंटीला हार्डली 5 दिवस राहिले होते. बॅटरी स्टक झाली होती, 2% वरती चार्जिंग होत नव्हती. तर बऱ्याचशा कस्टमरला कसं वाटतं की प्रॉब्लेम येतच नाही, तर असं लॅपटॉपमध्ये होत नसतं. कधी काही प्रॉब्लेम होऊ शकतो, पण माझी कमिटमेंट आहे की तुम्हाला मी 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी दिलेली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जे काही पैसे खर्च लागेल तो माझा खर्च राहणार आहे, कस्टमरचा खर्च त्याच्यामध्ये होणार नाही. तर आपण त्या हिशोबाने जे काही पैसे जे होते आपण ते खर्च केले, त्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. आता जुने जे कस्टमर आहे, जे माझ्याकडून ऑलरेडी लॅपटॉप घेतात, काहींचे 3 लॅपटॉप झाले, काहींचे 7-7 बी लॅपटॉप झालेले, ते कस्टमरला माझी सर्व्हिस तर माहिती आहे. पण जे नवीन कस्टमर त्यासाठी आपण तो व्हिडिओ खास करून काढलेला आहे किंवा तुम्हाला ह्या पद्धतीने त्रिशा कॉम्प्युटरमध्ये सर्व्हिस भेटेल. फक्त एक राहतं की वॉरंटी सांगणं हा एक भाग झाला, पण खरंच ॲक्च्युअल प्रॉब्लेम आल्यानंतर मी तुम्हाला कशी सर्व्हिस देतो हे महत्त्वाचं आहे. सेलचं सगळेच मार्केटमध्ये करायचं, पण आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला कशी भेटती त्यामध्ये कस्टमर मला हॅपी ठेवावं लागते. असं नाही की तुम्ही आले माझ्याकडे मग सर हा प्रॉब्लेम येईल तो तुमचा मग आता होणार नाही किंवा तो कॅटेगरीमध्ये बसत नाही, तसं आपण करत नाही. आला प्रॉब्लेम, सर लॅपटॉप द्या, टायमिंग द्या, आपण तो सॉल्व्ह करून देतो. त्याच्यामध्ये आपण 0 चार्जेस म्हणजे 0 चार्जेस घेतो. त्या हिशोबामध्ये आता ते कस्टमरचं तुम्ही रिव्ह्यू ऐकलाच असेल. फक्त एवढंच आहे की मला सेल्सपेक्षा आपण सर्व्हिसवरती जास्त भर दिलेला आहे. बघा, मी एक लॅपटॉपपासून इथपर्यंत आलो आहे ना, तर एकच थिंकिंग ठेवलेली, कस्टमरला काय पाहिजे नाही, चांगली क्वालिटी द्यायची, चांगलं मटेरियल द्यायचं, जेणेकरून प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. नाही जर आलाच प्रॉब्लेम तर बाबा मी रिस्पॉन्सिबल आहे, कारण मी तुम्हाला लॅपटॉप दिला आहे, मी या घेऊन माझ्याकडे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. हार्डवेअर क्वालिटी चांगली ठेवायची, मॉडेल चांगले ठेवायचे, ज्याकरून शक्यतो लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम नाही येणार. असंच आतापर्यंत आपण चालू ठेवलेलं काम आणि कस्टमरला आपण जास्तीत जास्त काय देऊ शकतो हेच डोक्यामध्ये थिंकिंग आहे आपली. त्याच्यावरच आपण आतापर्यंत धंदा रन केलेला आहे आणि याच्यावरतीच मला ह्या महिन्यामध्ये एवढे रेफरन्स कस्टमर आले जे आतापर्यंत कधीच आले नसते. 2024च्या कस्टमरनी माझ्याकडून लॅपटॉप घेऊन त्यांच्या रिलेटिव्हला कुरिअर केला कोल्हापूरला. छत्रपती संभाजीनगरहून डायरेक्ट कस्टमर आले, चंद्रपूरहून यावेळी डायरेक्ट कस्टमर आले, मिरजला मी आता लॅपटॉप कुरिअर केला आता या महिन्यामध्ये. आता काहींना वाटतं की हे प्रमोशन आहे किंवा काय, एकाने आपल्याला कमेंट दिली होती मागच्या व्हिडिओला, त्यांचं एक कोणत्या लोकांनी रिप्लाय केलं की हे पेड प्रमोशन कमेंट आहे. असं काही नाही, ते ज्युनियन कस्टमर होते, ज्युनियन आले होते, त्यांना सर्व्हिस चांगली वाटली, त्यांनी कमेंट केली. आता हे सगळ्या कस्टमर लोकांना नाही समजणार, पण ज्यांना माहिती आहे सर्व्हिस कशी भेटते तर ते आपल्याला कस्टमर देते. असं नाही की ते प्रत्येक वेळेस जाणार यूट्यूबला किंवा ते टाईप करणार किंवा तिथं रिव्ह्यू देणार, काही नाही. आज दुपारीच कस्टमर आले होते, चिंचवडच्या कस्टमरने लॅपटॉप नेला, त्यांनी आणला रेफरन्स दिला, त्यांनी लॅपटॉप घेतला. मी त्यांना विचारलं सर कुणी पाठवलं तुम्हाला, त्यांनी आधी नाव नाही सांगितलं. मी परत विचारलं बिलिंगच्या वेळेस, ते म्हटले जोशी सरांनी पाठवला. म्हटलं चिंचवडवाले का, म्हटले हा. म्हटलं सर त्यांनी मी तोच लॅपटॉप घेतलेला आहे, लिनोमध्ये लॅपटॉप घेतला होता, यांनी वेगळं मॉडेल घेतलं. पण मग असं समजतं आणि म्हणजे मला जरी माहिती नसतं ते कस्टमर रेफरन्स देतात, कारण त्यांना सर्व्हिस भेटलेली आहे. सर्व्हिस भेटले म्हणजे मटेरियल चांगलं भेटलेलं, त्यांच्या लॅपटॉपला काही प्रॉब्लेम नाही आलेला आणि आलं तरी सर्व्हिस भेटल्यानंतर कस्टमर आणखीन खुश होतो, बाबा मी लॅपटॉप घेतला याच्यासाठी की 1 वर्ष वॉरंटी आणि आता माझे पैसे लागणार नाही. तर त्याच्यामध्ये मी कस्टमर हॅपी राहतात की त्यांनी जे चूज केलं माझं शॉप तर त्यांना ते फायदेशीर ठरलं. तर सर सर्वात पहिले आता लॅपटॉप तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला कुठला दाखवलाय? आपलं हे रनिंग मॉडेल स्टार्टिंगचं आहे. हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप असणार आहे. AMDचा A12 प्रोसेसर, 8 GB रॅम, 256 M.2 SSD याच्यामध्ये, 14 इंची HD स्क्रीन राहील. सिंगल बॅटरीवरती हा लॅपटॉप तुम्हाला 1 ते 3 तास बॅटरी बॅकअप देईल. प्लस याच्यामध्ये इंटरनल आणखीन एक बॅटरीचा स्लॉट अवेलेबल आहे, 2 बॅटरी याच्यामध्ये बसत आहे. या लॅपटॉपमध्ये चार्जिंग USB पोर्ट आहे, प्लस Type-C बी पोर्ट भेटणार आहे. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 12,500 रुपये, ते 1 इयर हार्डवेअर वॉरंटी सहित. 12,500 मध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे
लिनोवो थिंकपॅडमध्ये सरांनी हा लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे. एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे, तर पाहून घ्या. आणि खूप सारे फीचर्स वगैरे पण त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो एकदम बजेट किमतीत मिळत आहेत. तर बजेट तुमचं एक 13,000पर्यंत आहे. एक चांगला लॅपटॉप सुद्धा असेल तर डेफिनेटली तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. आता हा लॅपटॉप आपण गेली 1.5 ते 2 वर्ष झाले लॅपटॉप विकतोय आपण हा. कारण का याचं हार्डवेअर चांगलं आहे, कस्टमरचा फीडबॅक चांगला आहे. हार्डवेअरमध्ये काही जास्त प्रॉब्लेम येत नाही, याच्यामध्ये नसल्यामध्येच प्रॉब्लेम आहे. कस्टमर हॅपी तर मी हॅपी. कंटिन्यू माल आपण त्यासाठीच ठेवतोय. आणि एकदम कमी बजेटमध्ये वर्ड एक्सेल शेअर मार्केट करायचं असेल त्यासाठी लॅपटॉप जातो. कोडिंग बी या लॅपटॉपमध्ये होती. i5चं 7 जनरेशन जर घेतला तर 2 कोर येतात, पण याच्यामध्ये तुम्हाला 4 कोरचा प्रोसेसर भेटतो. स्पीड चांगला आहे याच्यामध्ये. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप आहे, पण याची सिरीज आहे X1 कार्बन आहे. हा एकदम स्लिम लॅपटॉप येतो. एकदम हलका लॅपटॉप आहे हा. एकदम हलका म्हणजे हलका, एकदम पतला लॅपटॉप आहे. 180 पण होतोय. एकदम पतला आहे बघा. हा i5चं 6 जनरेशन, फुल HD स्क्रीन असणार आहे, बॅकलाईट कीबोर्ड असणार आहे, 8GB रॅम, 256 SSD, टाईप सीचं चार्जर याच्यामध्ये असणार आहे. आणि याची प्राइस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 17,500 रुपये. 17,500 मध्ये तुम्हाला मिळतंय. कॉम्पॅक्ट साईजमध्ये पण लॅपटॉप आहे, प्लस एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप तुम्हाला हलका लॅपटॉप एकदम हलका लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे 1 इयर हार्डवेअर वॉरंटी सोबत. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याची रॅम SSD वगैरे आपण अपग्रेड करू शकतो का? हां, आपल्याकडे रॅम काही लॅपटॉपमध्ये अपग्रेड नाही होत, पण SSD सगळ्या लॅपटॉपमध्ये अपग्रेड होतील. रॅम बी भरपूर लॅपटॉपमध्ये अपग्रेड होऊन जाते. त्याच्या आपण कोणाला 8GB 16GB करायचं असेल तेही आपण इथं करून देतो. 256 SSDची 512 करायचे असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतो आपण. त्याची बी आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे. मला 512 कोणत्या लॅपटॉपमध्ये म्हटलं तर आपण करून देऊ शकतो, काहीच इश्यू नाही. पुढचा लॅपटॉप कुठला दाखवत आहे सर? हा डेल लॅटिट्यूड 5400. हा i5चा 8 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटतो. याची प्राइस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 20,000 रुपये. 20,000चं बजेट आहे मित्रांनो. त्यामध्ये जर तुमच्यासाठी सरांनी बेस्ट बजेट लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. 1 इयर हार्डवेअर वॉरंटी तुम्हाला याच्यावरती पण मित्रांनो मिळणार आहे. व्हिडिओच्या मागे लॅपटॉप एकदा पाहून घ्या. सर, लॅपटॉप घेतल्यानंतर लॅपटॉप सोबत काय काय भेटेल? आपल्याकडं एक तर वॉरंटी देतो आपण, 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी, आणि चार्जर प्रोव्हाइड करतो. चार्जरला सुद्धा आपण 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी देतो त्याच्यामध्ये. चार्जरला पण 1 इयर हार्डवेअर वॉरंटी तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे, प्लस लॅपटॉपला तर मिळतेच आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा HP लाईटबुकमध्ये नवीन लोगोचा लॅपटॉप आहे. मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप आहे. त्याची कंडिशन बघू शकता, क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. एकदम रनिंग मॉडेल आपल्याकडचं. Ryzen 5चा प्रोसेसर येईल याच्यामध्ये. 8GBची रॅम, 256 SSD, आणि याच्यामध्ये 2GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स असेल. फुल मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप येईल. आणि याची प्राइस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 20,000. 20,000मध्ये 8GB रॅम, 256 SSD वाला लॅपटॉप आहे. याच्यामध्ये आणखीन मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे जे 8GB रॅम, 512GB SSD, ते 22,000 रुपयाला जातं. 2,000चा फरक आहे. 512 वाला पाहिजे तर तो बी लॅपटॉप अवेलेबल आहे. 256 पाहिजे तर ते बी लॅपटॉप अवेलेबल आहे. आणि त्याची कंडिशन बघू शकता, मेटल बॉडीमध्ये आहे, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. तर चेक करा, HPच्या न्यू लोगोसोबत मिळतोय. मेटल बॉडीमध्ये सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केला आहे. 2 मॉडेल तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर हा पण एकदम बजेट किमतीमध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. आता हा लॅपटॉप कसं आहे ना, मल्टीपर्पजसाठी जातो. मुलींना आहे ना हा सिल्वर कलर खूप आवडतो. एकतरी मेटल बॉडी आहे, त्याच्यावर रॅशेस पडत नाही. कोणाला कंपनीमध्ये यूज करायचा असेल त्यांच्यासाठी बी बेस्ट लॅपटॉप आहे. लॅपटॉप स्लिम लाईट वेट आहे. प्राईस रेंज कमी आहे. 20,000मध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे. कोणाला आहे ना ग्राफिक्सचं काम करायचं आहे, त्याच्यामध्ये 2GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स आहे. त्यामुळे AutoCAD, कोरल ड्रॉ, फोटोशॉप वगैरे त्यांच्यासाठी बी हा लॅपटॉप कस्टमरसाठी हा लॅपटॉप खूप चालला आहे माझ्याकडे. हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? काय होतं, भारतीय देशामध्ये आहे ना कंपनीमध्ये 2 ते 3 वर्ष लॅपटॉप यूज करतात. मोस्टली युरोपचे लॅपटॉप राहते ते दुबईमध्ये. ते दुबईमधून मला 90% मला दुबईवरूनच येतो. तर आपल्याकडे जेवढे बी लॅपटॉप आहे सगळे बिझनेस सिरीज लॅपटॉप, म्हणजे कंपनीमध्ये यूज झालेले लॅपटॉप आहेत ते आपण लॅपटॉप इथे ठेवतो. होम सिरीजवाला एक बी लॅपटॉप नाही. होम सिरीज म्हणजे कोणते जे तुम्हाला क्रोमा किंवा विजय सेल्स किंवा आणखीन बाहेर भेटतात ते. त्याच्यामध्ये काय हार्डवेअर क्वालिटी थोडी लो येते. हे जे लॅपटॉप आहे ते ऑलमोस्ट 1 लाखाच्या वरचे लॅपटॉप राहतात. त्याच्यामध्ये हार्डवेअर क्वालिटी चांगली राहते, बिल्ड क्वालिटी चांगली राहते, बॅटरी परफॉर्मन्स चांगला भेटतो, स्क्रीन क्वालिटी चांगली राहते. मला 8 तास यूज करा, 10 तास यूज करा, 12 तास यूज करा, हे लॅपटॉप हँग होत नाही किंवा शटडाऊन होत नाही. तुमचं काम याच्यामध्ये कंटिन्यू चालू राहतं. आता हा याची कंडिशन बघा, i5चा 10 जनरेशन लॅपटॉप आहे. डेल लॅटिट्यूड 5410. i5चा 10 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, बॅकलाईट कीबोर्ड, फुल HD स्क्रीन. याची प्राइस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 23,000 रुपये.
ओरिजिनल प्राइस जर बघितली तर हे लाखाच्या वरचे लॅपटॉप आहेत. 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 2.5 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंतचे बी लॅपटॉप आहेत. नक्कीच ते एकदम बेस्ट किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध केलेला आहे. 1 इयर हार्डवेअर वॉरंटी तुम्हाला याच्यावरती पण मिळणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की हे सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आहे, तर बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आणि होम सिरीजचे लॅपटॉप यामध्ये नक्की फरक काय असतो, जर आपली वर्ष सांगा. होम सिरीजचं आहे ना, हार्डवेअर क्वालिटी थोडी लो येते. बिझनेस सिरीजमध्ये हार्डवेअर क्वालिटी चांगली येते. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. होम सिरीजमध्ये आहे ना, हिंजेसचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे 90% लॅपटॉपला हिंजेस ब्रेक होते. केसमध्ये म्हणा किंवा स्क्रीनच्या साईडला म्हणा, हिंजेसचा खूप इश्यू आहे. पण हे जे तुम्हाला आता जो 12.5 लॅपटॉप दाखवला किंवा जे लॅपटॉप दाखवले याच्यामध्ये मेटल चेंजेस आहेत. जोपर्यंत तुम्ही लॅपटॉप तोडत फोडत नाही ना, तोपर्यंत हिंजेसचा प्रॉब्लेम नाही. एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. त्यामुळे याच्यामध्ये हार्डवेअर क्वालिटी खूप चांगली आहे. आता हे लॅपटॉप कसं जेवढा स्लिम लाईट वेट असेल ना, तेवढी प्राईस जास्त राहते. एकदम हलका लॅपटॉप आहे हा. आता हा लॅपटॉप आहे लिनो थिंकपॅड X13, एकदम पतला लॅपटॉप आहे बघा. हा आपल्याकडं i7चा 10 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD प्लस 8 टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. क्या बात आहे. आणि याची प्राइस आपल्याकडे असणार आहे फक्त 27,000 रुपये. 27,000मध्ये i7चा 10 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD, टच स्क्रीन, टाईप सीचं चार्जर असणार आहे, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड आणि 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. हे भेटणार आहे तुम्हाला फक्त हा लॅपटॉप 27,000मध्ये. याची कंडिशन बघू शकता, एकदम स्लिम हलका. हा मागच्या व्हिडिओमध्ये लॅपटॉप नव्हता आपल्याकडे, पण त्याच्यानंतर लॅपटॉप आला तर हा मी खूप सेल केलेला लॅपटॉप. हा याच्या आधी जवळ स्टॉक येतो, हा स्टॉक लवकर संपून जातो. विंटेजमध्ये सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे. 27,000 मित्रांनो तुम्हाला हा मिळणार आहे. व्हिडिओच्या मार्फत लॅपटॉप एकदा पाहून घ्या. सर, मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत, अविता वगैरे, त्यांचे लॅपटॉप आहेत ना खूप स्वस्तामध्ये मिळत आहेत, तर ते लॅपटॉप घेणं योग्य राहील का? हा, योग्य राहतं ते, पण कसं ते यूज अँड थ्रू लॅपटॉप आहेत. प्राइसिंग एक त्याची एकदम कमी राहते. पण त्यांचे सर्व्हिस सेंटर नाही. मटेरियल काय आहे, आता बॅटरी चेंज करायची गरज पडली, कीबोर्ड चेंज करायची गरज पडली, जर तुम्हाला सांगितलं ते कस्टमरचं लॅपटॉप होतं, ऑलमोस्ट वर्ष झालं होतं, तर बॅटरी खराब झाली, तर बॅटरी मार्केटमध्ये भेटेल तर पाहिजे त्याच्यामध्ये टाकायला. तर लॅपटॉपची त्यांची काही गॅरंटी नाही, कारण सर्व्हिस सेंटर नाही, काय नाही, तर मटेरियल घेणार कुठून. हे लॅपटॉप कसं तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जा, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कुठेही बाहेरच्या राज्यामध्ये जरी गेलं त्याचं मटेरियल अवेलेबल राहतं. आणि सगळीकडे लॅपटॉप आहेत. याची ह्यूज क्वांटिटीमध्ये याचं प्रोडक्शन केलं जातं. आणि याचं मटेरियल इझिली अवेलेबल होऊन जातं. नेक्स्ट लॅपटॉप कुठे दाखवताय? डेल लॅटिट्यूड 7420 लॅपटॉप आहे. एकदम स्लिम लॅपटॉप आहे तो. हा एकदम हलका आहे. डेल लॅटिट्यूड 7ची सिरीज येते याच्यामध्ये. हा i5चा 11 जनरेशन, 16 GBची रॅम, 512 GBची SSD आणि हा सुद्धा लॅपटॉप टच स्क्रीनमध्ये असणार आहे. टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप भेटेल, टाईप सीचं चार्जर असणार आहे. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 29,500 रुपये. i5 11 जनरेशन, 16 GB रॅम, 512 GB SSD, टच स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड असणार आहे, फुल HD स्क्रीन असणार आहे, टाईप सीचं चार्जर आणि 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. आपल्याकडे आत्तापर्यंत जे बी लॅपटॉप दाखवले त्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये विंडोजची लायसन्स कॉपी आहे. प्रत्येक लॅपटॉपला आपण लायसन्स कॉपी अवेलेबल करून देतो. कस्टमर आल्यानंतर त्यांना आपण की बी काढून देतो. सगळ्या याच्यामध्ये लायसन्स कॉपी आपण ठेवतोच. लायसन्स कॉपी नसून आपण लॅपटॉप ठेवत नाही ते. आणि बॅटरी बॅकअप तुम्हाला जर म्हटलं तर आपण सांगतो की 2 ते 4 तास तुम्हाला बॅटरी बॅकअप भेटेल. एक अंदाज देतो. जसे कस्टमर इथं आले त्यांच्यात आपण त्यांना लॅपटॉप पूर्ण चेक करून दाखवतो. चेक कसं करतो आपण, कीबोर्ड चेक करून दाखवतो, LED स्क्रीन दाखवतो, कॅमेरा झाला, त्यानंतर याच्यामध्ये माईक चालतो की नाही ते आपण चेक करून दाखवतो, बॅटरीची हेल्थ किती आहे, ब्ल्यूटूथ चालते की नाही, तुमचं नेट कोणतं कनेक्ट होतं 5G, ते सगळं आपण कस्टमरला इथं जागेवरती आल्यानंतर चेक करून दाखवतो या पद्धतीने. मग जेणेकरून देतानाच लॅपटॉप टेस्ट करून दिला कस्टमरला की मग प्रॉब्लेम नाहीत. मग ते आणि डाऊटही ठेवत नाही कस्टमरचा, म्हणजे काही मनामध्ये डाऊटही नको. काही कस्टमर आमच्यापेक्षा जास्त बघतात, पण बऱ्याचशा कस्टमरला जे माहिती नाही आपण त्याची इन्फॉर्मेशन देतो. सर, सध्या 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे मार्केटमध्ये, तर तसे काही तुमच्याकडे आहे का? डेल लॅटिट्यूडमध्ये लॅपटॉप आहे 5300. ह्याची कंडिशन तुम्हाला दाखवतो आधी. हा i7चा 8 जनरेशन, 16 GBची रॅम, 256 SSD. 360मध्ये काय शक्यतो आहे ना, रॅम अपग्रेड नाही करतात, पण हा मॉडेल जो आहे त्याच्यामध्ये रॅम अपग्रेड करता येते आपल्याला. आणि हा पूर्ण रोटेट होतो लॅपटॉप. हा टच लॅपटॉप प्लस टॅब असणार आहे. टच स्क्रीनमध्ये i7चा 8 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, 8 GB त्याच्यामध्ये अल्ट्रा HD ग्राफिक्स असणार आहे. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,500 रुपये. 27,500मध्ये आपल्याकडे हा लॅपटॉप भेटेल.
तर चेक करा मित्रांनो, 27,500 मध्ये सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध केलेला आहे. 360 लॅपटॉप आहे. ॲज अ टॅब म्हणून पण तुम्ही वापरू शकता कॉम्पॅक्ट साईजमध्ये. प्लस टच स्क्रीन मित्रांनो लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे स्टॉकमध्ये. तर व्हिडिओच्या मार्फत त्याला पण पाहून घ्या. जसं तुम्ही आता म्हणतात की 8 जनरेशन, 11 जनरेशन, 12 जनरेशन, तर हे जनरेशन नक्की असतं काय आणि यामध्ये लॅपटॉपच्या स्पीड परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो? हां, स्पीडमध्ये फरक पडतो. काय होतं, जसं नवीन जनरेशन येतं तर नॅनो टेक्नॉलॉजी बोलतो ते IC वगैरे, ते थोडे 10%, 15%, 20%चा त्याच्यामध्ये फरक पडतो. परफॉर्मन्स थोडा इन्क्रीज होतो जनरेशनवाईज. आणि इयर वाईज बी ते समजतं की कोणतं जनरेशन कधी लॉन्च झालेलं आहे. त्याच्यावर एक अंदाज. आता मार्केटमध्ये 14 जनरेशन जमणं चालू आहे ऑलमोस्ट. आपल्याकडे आता 13 जनरेशनपर्यंतचे लॅपटॉप आलेले आहेत. म्हणजे कंपनी यूज करते पण ते लेटेस्टमध्येच लॅपटॉप पकडले जातात. जसं हा लिनो थिंकपॅड L13 लॅपटॉप आहे. हा i7चा 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप. 11 जनरेशनला जी सिरीज चालू होती. हा 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप भेटेल. i7 11 जनरेशन, 16 GB ची रॅम, 256 SSD, सिल्वर कलरमध्ये लॅपटॉप असणार आहे. बॅकलाईट कीबोर्ड सहित. याला Type-Cचं चार्जर यायचं. कंडिशन बघू शकता, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 29,500 रुपये. 11 जनरेशन सोबत मित्रांनो लॅपटॉप सरांनी इथे उपलब्ध केलेला आहे. 29,500 किंमत आहे. कसं आहे, आपले जे व्ह्युअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत आहेत. तर समजा त्यांना घर बसल्या लॅपटॉप मागवायचा असेल तर तशी काय कुरिअर वगैरेची सुविधा आहे का तुमची? हो सर, आपण ह्या महिन्यात बी म्हणजे कुरिअर केलेलं मागच्या महिन्यामध्ये, आणि आपण कुरिअर करतोच आहे प्रत्येक महिन्यामध्ये. काय होतं, समजा एक्झाम्पल कस्टमरला हा लॅपटॉप जर आवडला तर आपण ह्या लॅपटॉपचा पूर्ण व्हिडिओ काढतो. तुम्हाला म्हटलं आपण बॅटरी चेक करून दाखवतो, कीबोर्ड, फुल HD स्क्रीन, कॅमेरा, ते सगळं एक व्हिडिओ तयार होतो. 5-6 मिनिटाचा व्हिडिओ तयार होतो. आपण कस्टमरचा व्हिडिओ पाठवतो. कस्टमरचं कन्फर्मेशन आणखी नाही, त्यांना हा लॅपटॉप पाहिजेनच आहे. त्यांनी पूर्ण पेमेंट केलं की आपण एकतर सेम डे किंवा नेक्स्ट डे मग लॅपटॉप इथून डिस्पॅच करतो. त्यांना फुल पेमेंट करावं लागतं. त्यांनी एकदा लॅपटॉप चूज केला, त्यांना आपण त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण काढून पाठवतो कस्टमरला. आणि काय होतं, कस्टमर ज्यावेळेस बाहेरून ऑर्डर करतात ना, शॉपमध्ये आल्यानंतर कस्टमरला लॅपटॉप भरपूर सारे बघता येतात. पण ज्यावेळेस ऑर्डर करतात, समज त्यांना लॅपटॉप पाहिजे नसेल तर मग ते पूर्ण 100% माझ्यावरतीच डिपेंड राहते. त्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाटते की त्यांना मी एकदम पूर्ण चेक करून लॅपटॉप दाखवणं. त्याच्यामध्ये मग काहीच डाऊट त्यांना नको, कारण ते मी जो व्हिडिओ पाठवणार आहे त्याच्यावरती ते डिसिजन घेणार की त्यांना लॅपटॉप घ्यायचा की नाही घ्यायचा. त्यामुळे ते ट्रस्ट जो आहे ना, मग तो खूप जास्त जपावा लागतो. आणि याच्यामध्ये आपण पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवतो, जेणेकरून कस्टमरला काही प्रॉब्लेम येता कामा नये. काय कस्टमर भरोसा ठेवून आपल्याकडे ऑर्डर करतात, म्हणजे हीच लय मोठी गोष्ट झालेली की तुम्ही 20,000चा लॅपटॉप, 30,000चा लॅपटॉप आमच्या शब्दावरती तुम्ही डायरेक्ट पैसे पाठवताय, कारण आम्ही आधी पैसे घेतोय, त्यांच्यानंतर आम्ही लॅपटॉप डिस्पॅच करतोय. त्यामुळे ते एकदम जास्त रिस्पॉन्सिबिलिटी होतं, कारण एक ट्रस्ट होतो ना, तुम्ही भरोसा ठेवताय म्हणून तर लॅपटॉप घेताय. मग तो विश्वास तोडणं ते तर पॉसिबल नाही. आता इथे बी पुण्यामधून लांबून कस्टमर येतात, किंवा आता मी म्हटलं छत्रपती संभाजीनगरहून कस्टमर आले, चंद्रपूरहून आले, पुण्यातून काही कस्टमर आहेत. एवढं उन्हात तानामध्ये कस्टमर येते, तर मला मटेरियल बी क्वालिटी तशी ठेवावी लागती. मग ते आल्यानंतर त्यांना तेवढं लॅपटॉप दाखवणं किंवा चेक करून दाखवणं. प्राइजिंग फिक्स आहे आपल्याकडे, प्राइजिंगमध्ये तर निगोशिएबल नाही. तुम्ही इथून लॅपटॉप घ्या किंवा कुरिअर करा, तर आपण प्राइजिंग फिक्स ठेवली, त्याच्यामध्ये आपण काही कमी करत नाही. कुरिअरचे चार्जेस बी कस्टमरकडेच राहतात, जे काय असेल ते त्यांना ते पे करावं लागतं. पण आपण क्वालिटी मेंटेन करण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करतोय, आणि ट्रस्ट फॅक्टर किंवा इमानदारीमध्ये काम. कारण काय, मी माझं जे नाव दिलेलं आहे ना, त्रिशा कॉम्प्युटर, ते माझ्या मुलीचं नाव आहे त्रिशा कॉम्प्युटर, त्रिशा, तर त्या नावाला मी जास्त जपतो. माझी लायबिलिटी आहे ना ती त्या नावासाठी. कस्टमर तर नंतर आलेत, मी हा रन बिझनेस इथपर्यंत जो घेऊन आलो आहे ना, ते त्या नावावरती घेऊन आलेलो आहे की मलाच ॲन्सर रिस्पॉन्सिबल आहे. कारण काय, 2 पैसे तर मला लॅपटॉपमध्ये भेटतेच आहेत, तर मग मी चांगलं मटेरियल का नाही विकावं, जेणेकरून कस्टमरला फायदा होईल, त्यांचं लॉंग टर्म तो लॅपटॉपही जास्त जाईल. पैसे तर सगळ्याच्यातच कमवायचे, मटेरियल ठेवताना चांगले ठेवा किंवा मॉडेल चांगले ठेवतो आपण, जेणेकरून प्रॉब्लेम येणार आला तर मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तर घेतलेलीच आहे. पण देण्याचा हाच प्रयत्न आहे की बाबा कस्टमरला आहे ना आपण किती चांगले देऊ शकतो, बस एवढंच आहे. हा लॅपटॉप कुठला आहे? डेल लॅटिट्यूड 5420. हा i7चा 11 जनरेशन जी सिरीजमध्ये लॅपटॉप असणार आहे. 16 GB ची रॅम, 512 GB ची SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, Type-Cचं चार्जर असणार आहे. 8 GBचं इंटिग्रेटेड आयरिसचं ग्राफिक्स असणार आहे याच्यामध्ये. आणि जे प्राइस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 34,500 रुपये. चेक करा, 34,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे 11 जनरेशन मध्ये हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. डेलचा लॅपटॉप तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या, एकदम पॉवरफुल मशीन.
हे पण तुम्हाला मिळतं. आणि याला पण 1 इयर 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. 11 जनरेशनला जे मी लॅपटॉप दाखवलेत ना त्याच्यामध्ये जी सिरीज चालू होती. 10 जनरेशन पर्यंत यू सिरीज आहे. 11 जनरेशनला सगळ्या लॅपटॉपला जी सिरीज आहे. जो 11 जनरेशन जो i5 त्याला येणार 2.6 गॅटचा स्पीड येतो आणि जो i7चं 11 जनरेशन आहे त्याला 3 गॅटचा स्पीड येतो. याचा अप टू क्लॉक स्पीड 4.8 गॅट्स राहतो आणि 11 जनरेशन i5 11 मध्ये याचा 4.4 गॅट्स राहतो. त्यामुळे स्पीड चांगला भेटतो. त्याला काम जरा बऱ्यापैकी करते त्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. इथे जेवढे काही लॅपटॉप आहे त्याचं तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? आपण लॅपटॉप घेताना पूर्ण चेक करून, कारण काय मला भेटते वॉरंटी 1 महिना, मी देतो 1 वर्ष. त्यामुळे जे मधल्या 11 महिने आहेत ना त्याला मग लॅपटॉप मला सांभाळावा लागतो. मग काय प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली माझ्या खिशातले पैसे खर्च होते. त्यामुळे मग लॅपटॉप रिपेअर केलेलं आहे का, त्याचं मटेरियल ओरिजिनल आहे का, हे मला ऑलरेडी आता सगळं बघायला. कस्टमरला हे बघायची आता गरज नाही 1 वर्ष वॉरंटीमध्ये. कारण का 1 वर्ष काय प्रॉब्लेम आला ते लॅपटॉप घेणार माझ्याकडे आहे ना. त्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाटते की आता मग मटेरियल चांगलं मला घ्यावं लागतं. याची कंडिशन बघू शकता तुम्ही. बघा हा सिल्वर कलरमध्ये लॅपटॉप एकदम क्लीन कंडिशनमध्ये. काय कस्टमर आता माझं आहे ना एक देवरोड ऑलमोस्ट रावेतलं दुकान येतं. म्हणजे देवरोड पुण्यामध्ये एवढे दुकान सोडून कस्टमर आपल्याकडे येतात. तर लॅपटॉप त्यांना बाहेर बी भेटते. ते 100 दुकान आहेत पुण्यामध्ये. 100 काय 1000 म्हटले तरी चालते. सगळे जर सोडून जर माझ्यावरती जर कोण भरोसा ठेवत असेल तर त्याचा भरोसा जपणं मग माझी जबाबदारी राहते ती. बरोबर. आणि त्यांना मटेरियल देणं माझी जबाबदारी राहते. चांगला हार्डवेअर देणं, चांगली त्याच्यानंतर मॉडेल चांगले सिलेक्टेड करावं लागतं जेणेकरून ते चांगले चालते, काही प्रॉब्लेम येणार नाही, लॉंग लास्टिंग राहणार आहे, ते सगळं बघावं लागतं. धंदा काय नाही, धंदा एकदम सिम्पल आहे. धंद्यामध्ये काही डोकं नाही आहे. इमानदारीने धंदा करा. कस्टमरला तुम्ही किती जास्त देऊ शकता त्याचा प्रयत्न करा, बस फिनिश. बाकी मग धंद्यासाठी लागणाऱ्या खूप गोष्टी आहेत. पण हे 2-4 थिंकिंग जर ठेवलं तर कस्टमर बी तुमचं येणं मेहनत बघतात, किती मेहनत घेत आहे आणि ते बी तुम्हाला कस्टमर देत. नवीन कस्टमरपेक्षा जुने कस्टमर बदलून धंदा जास्त होतो. तर मंडळी तुम्हाला एकदम ट्रस्टेड आणि खात्रीशीर लॅपटॉपच इथे मिळणार आहेत. जे सरांनी क्वालिटी चेक पण ठरवलेले आहेत. त्यात जर तो लॅपटॉप बसला तरच तो लॅपटॉप सर अप्रूव्ह करतात आणि इथे सेलसाठी उपलब्ध करून देतात. त्याशिवाय तो लॅपटॉप अप्रूव्ह होत नाही तसा. तर बिंदास तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. प्लस 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी पण सर तुम्हाला त्याच्यावरती देतात. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा HP प्रोबुकमध्ये लॅपटॉप आहे. एकदम चांगल्या कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. हा 640G8चं मॉडेल आहे. हा i5 11 जनरेशन जी सिरीजमध्ये लॅपटॉप असणार आहे. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी, 4GBचं इंटेलचं आरिस ग्राफिक्स असणार आहे. मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप येतो आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,500 रुपये. चेक करा. 27,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. HPचा लॅपटॉप आहे, मेटल बॉडीमध्ये तुम्हाला सरांनी हा अवेलेबल करून दिलेला आहे. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? HP इलेटबुकमध्ये लॅपटॉप आहे आपल्याकडे. HPचा न्यू लोगो तो पहिला दाखवला तो प्रोबुक होता. ही त्याच्यावरची थोडी सिरीज आहे ती इलेटबुकची. आम्ही मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप येईल. कंडिशन बघू शकता. सिल्वर कलरमध्ये काय कंडिशन लगेच समजून येते ब्लॅक कलरपेक्षा. हा i5चं 11 जनरेशन असणार आहे. पण याच्यामध्ये रॅम येईल ती 16GB रॅम असणार आहे. 512GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 33,800 रुपये. 33,800 मध्ये आपल्याकडे i5 11 16/512 फुल HD बॅकलाईट कीबोर्ड साईजमध्ये 1 इयरच्या हार्डवेअर वॉरंटीमध्ये लॅपटॉप अवेलेबल. 11 जनरेशनमध्ये हा पण एक लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. HPचा लॅपटॉप आहे. सर आतापर्यंत तुम्ही जेवढे काही मेटल दाखवलेत ते HP मध्ये दाखवलेत. डेलमध्ये आहे का मेटल बॉडीमध्ये काही? सर डेलमध्ये आपल्याकडे आहे ना हा पहिल्यांदा लॅपटॉप आलेले. आतापर्यंत आपण सिरीज बघितला असेल. 5G सिरीज आहे डेलमध्ये, 7ची सिरीज आहे. हा 9 सिरीजचा लॅपटॉप आहे. हा डेल लॅटिट्यूड 9420 मॉडेल आहे. हा 9 सिरीज आपल्याकडेच पहिल्यांदा आलेली, आपण कस्टमरसाठी अवेलेबल केलेला आहे. हा पूर्ण मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप येईल. कंडिशन बघू शकता एकदम क्लीन कंडिशन आहे. मेटल बॉडी असणार आहे. याची स्क्रीन क्वालिटी खूप चांगली आहे. नॉर्मल लॅपटॉपमध्ये आहे ना 19201080 रेझोल्युशन येतं, पण याच्यामध्ये 1920 1200 रेझोल्युशनमध्ये लॅपटॉप. त्यामुळे स्क्रीन एकदम ब्राईटनेस आणि एकदम चांगली स्क्रीन असणार आहे. बॅकलाईट कीबोर्ड येईल. याचं कॉन्फिगरेशन सांगतो आधी. डेल लॅटिट्यूड 9420 9 सिरीजमध्ये लॅपटॉप अवेलेबल असणार आहे. हा मार्केटमध्ये शक्यतो जास्त नाहीच आहे किंवा नसल्यामध्ये जमा आहे. हा i7चं 11 जनरेशन असणार आहे. 16GB रॅम, 512GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, मेटल बॉडी आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 35,500 रुपये. फक्त 35,500 मध्ये हा एकदम याचं बेजललेसच आहे लॅपटॉप. हा व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त लॅपटॉप सरांनी इथे आणलेला आहे.
स्लिम स्लिम ट्रिम लॅपटॉप मित्रांनो असणार आहे. डेलमध्ये मेटल बॉडीमध्ये पहिल्यांदाच हा लॅपटॉप आलेला आहे सरांकडे. प्लस कॉन्फिगरेशन पण एकदम जबरदस्त आहे याचं. व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पाहून घ्या. समजा एखादा कस्टमर तुमच्या शॉपमध्ये लॅपटॉप घेण्यासाठी आला तर तुम्ही त्याला कसं गाईड करता, थोडक्यात आपल्या व्ह्युअर्सला सांगा. काय सर, पहिलं तर त्यांना आहे ना काय वर्क करणार आहे ते लॅपटॉपमध्ये, एकतर पहिलं ते राहतं, त्याच्यात त्यांचं बजेट किती आहे त्या हिशोबाने मग त्यांना आपण लॅपटॉप दाखवतो. काही कस्टमरचं 12,500 लॅपटॉपमध्ये काम होतं तर त्यांना आपण तो सजेस्ट करतो. त्यांना थोडं ग्राफिक्स पाहिजे तर आपल्याकडे तो लॅपटॉप आहे वेगळा, आपण त्यांना ते सजेस्ट करतो. कोणाला लेटेस्टमध्ये पाहिजे, बजेट चांगलं आहे तर त्या हिशोबाने मग त्यांना आपण 1, 2, 3, 4, 5 याच्यामध्ये व्हरायटीमध्ये लॅपटॉप दाखवतो. असं नाही की बाबा हाच लॅपटॉप तुम्ही घ्या, त्यांना आपण सजेशन करतो बाबा तुम्ही हा तुमच्या बजेटनुसार तुमचं काम इथून चालू होणार आहे. जसं कारण कोडिंग करायचं तर i5 8 जनरेशनपासून कोडिंग चालू होतं, मग आपण i5 8 जनरेशन 10 जनरेशन 11 जनरेशन त्याला ते सजेस्ट करतो तुमच्या याच्यामध्ये काम चालणार आहे. बाकी आता तुमचं बजेट, तुम्हाला तुमच्या बजेटनुसार कसा लॅपटॉप घ्यायचा आहे आपण तेच कस्टमरला सजेस्ट करतो. तुम्ही वर्क काय करणार आहे, कारण काय एवढं लॅपटॉप घ्यायला तर काम तर व्हायला पाहिजे ना त्याच्यामध्ये, नाही तर मग लॅपटॉप घेऊन फायदा काय. बरोबर. मग त्यासाठी मग आपण कस्टमर सांगतो बाबा तुम्ही याला प्रेफर केला किंवा ह्या सिरीजमध्ये हे लॅपटॉप आहेत तुम्ही याला बघा तुम्ही ह्या लॅपटॉपला. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवताय सर हा आपल्याकडे एकदम हाय परफॉर्मन्सवाला लॅपटॉप आहे. हा i7चा 12 जनरेशन डेल लॅटिट्यूड 5430. ज्यांना एकदम हेवी कोडिंग करायचं आहे, मल्टीटास्किंग करायचं आहे, एडिटिंग करायचं आहे, हे 11 जनरेशनपर्यंत 4 कोर येतात. ह्या लॅपटॉपमध्ये 10 कोर आहेत. त्याच्यामध्ये 8 थ्रेडचा प्रोसेसर येतो, याच्यामध्ये 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे. आणि याच्यामध्ये काम एकदम तुफान होतं, म्हणजे एकदम हाय लेवलचं काम होतं. हा i7चा 12 जनरेशन, याच्यामध्ये आपल्याकडे 16 GB रॅम असणार आहे. हे सिंगल रॅम आहे, आणखीन याच्यामध्ये एक स्लॉट अवेलेबल आहे रॅम वाढवण्यासाठी. 512 GB MESD याच्यामध्ये असणार आहे. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, 10 कोर 12 थ्रेड, i7चा 12 जनरेशन. कंडिशन बघू शकता, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 42,500 रुपये. 42,500. टाईप सीचं चार्जर, 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी. चेक करा. 42,500 मध्ये मित्रांनो सरांनी हे एकदम पॉवरफुल मशीन उपलब्ध करून दिलेलं आहे. i7चा 12 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध झालेला आहे. लेटेस्ट जनरेशनमध्ये तुमच्याकडे काही लॅपटॉप अवेलेबल आहे का? तो 12 जनरेशन तर लेटेस्टमध्येच आहे, पण आता काहींना त्याच्या वर्ष बी लॅपटॉप पाहिजे नाही तर तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे. क्या बात आहे. हा i7चा 13 जनरेशन, त्याच्यामध्ये 10 कोर होते, त्याच्यामध्ये 14 कोर असणार आहे, 20 थ्रेड असणार आहे. एकदम पॉवरफुल मशीन. एक असणार. i7चा 13 जनरेशन डेल लॅटिट्यूड 5440. 16 GBच्या याच्यामध्ये DDR5ची रॅम आहे. 512 GBची NVMe फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड. आणि याचं मेन USB म्हणजे ना 14 कोरमध्ये याचा प्रोसेसर असणार आहे. आणि 20 थ्रेड किंवा लॉजिक प्रोसेसर जर बोलतो आपण त्याचा 20 थ्रेडमध्ये असणार आहे. एकदम पॉवरफुल मशीन आहे. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 48,500 रुपये. याच्यामध्ये लिमिटेड क्वांटिटी आहे. 12 जनरेशनमध्ये क्वांटिटी अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला पाहिजे नसेल त्यांनी लवकरात लवकर येऊन घेऊन जावा. नक्कीच. चेक करा मंडळी, तुमचं जर एक 50,000 रुपयापर्यंत बजेट आहे आणि चांगला लॅपटॉप शोध असाल तर हा एकदम बजेट किमतीमध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. 13 जनरेशनचा मित्रांनो लॅपटॉप सरांकडे आलेला आहे. डेलचा लॅपटॉप तो पण, आणि कॉन्फिगरेशन पण तगडं आहे. आजही ऑनलाईन 1,40,000 दाखवतो. आपल्याकडे हा फक्त 48,500 मध्ये भेटेल. बघा मित्रांनो, DDR5ची रॅम आहे याच्यामध्ये. DDR5 रॅम, 14 कोर 20 थ्रेड प्रोसेसर. एकदम पॉवरफुल म्हणजे पॉवरफुलच मशीन आहे. सर बरेचसे आपले गेमर्स पण ही व्हिडिओ पाहत आहेत. गेमिंगमध्ये काय लॅपटॉप आहेत का? गेमिंगमध्ये आपल्याकडे लॅपटॉप आहे. हा Lenovo ThinkPad P53 मॉडेल आहे. i7चा 9 जनरेशन. याच्यामध्ये एच प्रोसेसर येणार आहे. एच प्रोसेसर असेल, 6 कोर 12 थ्रेडचं प्रोसेसर असणार आहे. 16 GBची रॅम असेल. याच्यामध्ये रॅमचे टोटल 4 स्लॉट येतात. 512 GB SSD याच्यामध्ये आता आहे. SSDचे 2 स्लॉट येतात. याच्यामध्ये तुम्ही अप टू 2 TB पर्यंत SSD करू शकता. फुल HD स्क्रीन राहील, 15.6 इंच स्क्रीन असणार आहे. नमपॅड असणार आहे, बॅकलाईट, कीबोर्ड असणार आहे. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे 4 GBचं NVIDIA Quadro T1000चं ग्राफिक्स असणार आहे. ज्यांना हेवी वर्क करायचं आहे डिझाईनमध्ये, AutoCAD, 3D, कटिया, प्रोवी, NX, रेंडरिंग, ग्राफिक्स वर्क आहे, एडिटिंग करायची, गेमिंग करायची, त्यांच्यासाठी हा 4 GB मध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल असतो. त्याच्यामध्ये 3 टाईप सीचे पोर्ट येतात त्यामुळं, आणि एक HDMI पोर्ट, त्याला 4 मॉनिटर बी कनेक्ट करू शकतो. गेमिंगसाठी, एडिटिंगसाठी, यांना हेवी वर्क करायचं आहे यासाठी हा एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट लॅपटॉप आहे. याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 35,500 रुपये.
चेक करा. गेमिंगमध्ये पण सरांनी लॅपटॉप उपलब्ध केलं आहे. 35,500 किंमत आहे. एकदा लॅपटॉप तुम्ही पाहून घ्या. जबरदस्त लॅपटॉप 4 GB तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड मित्रांनो यामध्ये मिळणार आहे आणि एकदम पॉवरफुल मशीन आहे हे पण. तर गेमर वगैरे कोण पाहत असेल, गेमिंग लॅपटॉपच्या शोधत आहेत बजेट किमतीमध्ये, तर हा पण त्रिशा कॉम्प्युटरमध्ये इथे उपलब्ध झालेला आहे. आणि ज्यांना डिझाईन वर्क करायचं त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. डिझाईन वर्कसाठी 4 GB ग्राफिक्स, इन्व्हर्टर कॉटो DDR5चं ग्राफिक्स येतं. याचं चार्जरच 170 वॅटचं चार्जर येतं, पण आपण चार्जरला सुद्धा वॉरंटी, लॅपटॉपला सुद्धा आपण 1 वर्षाची वॉरंटी देतोय. सर, बरेच जण असे म्हणतात की लॅपटॉप विकत घेतल्यानंतर कधीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही, तर तुमचं त्याच्यावरती काय मत आहे? असं नसतं सर. असं जर असेल कंपनीने 10 वर्ष वॉरंटी दिली असते. नवीनच लॅपटॉपला 1 इयरची वॉरंटी येते. काय लॅपटॉपमध्ये जे बिझनेस आहे ना 99% प्रॉब्लेम नाही, पण 0.1% प्रॉब्लेम पकडावा लागतो. सगळ्याच पीसमध्ये नाही, पण काही पीसमध्ये प्रॉब्लेम आहे. आता मी लॅपटॉप विकला 10 महिने, त्याला प्रॉब्लेम येणार आहे. एखाद्या कस्टमरने लॅपटॉप घेतला की त्यांना माहिती नाही की त्याला 10 महिने प्रॉब्लेम येणार. इलेक्ट्रॉनिक आयटम त्यामुळे प्रॉब्लेम कधी येऊ शकतो, तसं काही नाही. पण तो प्रॉब्लेम आल्यानंतर तीच आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, बाबा आपण आला प्रॉब्लेम तर आपण त्याच्यामध्ये 1 वर्षाचे आपण त्याला निवांत केलेले किंवा निश्चिंत केले. काय प्रॉब्लेम आला तर तो खर्च त्रिशा कॉम्प्युटरचा असणार आहे. प्रॉब्लेम येत नाही असं होत नाही, कमी प्रॉब्लेम येतो पण येऊ शकतो प्रॉब्लेम. कारण आला नसतं कंपनीने 10 वर्ष वॉरंटी दिली असते. आता मी तुम्ही म्हटलं की लॅपटॉप 5च दिवस राहिले होते त्यांचे वॉरंटी संपायला, बॅटरी इश्यू आला, तिला आपण करून त्याच्यामध्ये. आता कोणाचं लवकर येईल किंवा कोणाचं त्याच्यानंतर येऊ शकतो. आता माझं एक लिमिट आहे की मी तुम्हाला कितीपर्यंत वॉरंटी देऊ शकतो. आम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, मी ते 1 वर्षापर्यंत ठेवलेली आहे सध्या. तर मंडळी, तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी सर्व काही हे बिझनेस सिरीजचे लॅपटॉप उपलब्ध केलेत. नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहेत. HP, डेल, लिनोवो सर्व लॅपटॉपवरती 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी सरांनी ठेवलेली आहे. प्लस लेटेस्ट जनरेशन 12 जनरेशन 13 जनरेशनचे पण लॅपटॉप सरांनी एकदम योग्य किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. तर मित्रांनो, लॅपटॉप घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा कुठे, त्रिशा कॉम्प्युटर्समध्ये. सर, जाता परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मोकळ चौक रावेत येते. मला सांगायचं असं की हा स्टॉक कसा चेंज होत राहतो. आता काही लॅपटॉप इथं अवेलेबल नाहीत, पण ते लॅपटॉप काही दिवसामध्ये आपल्याकडे ॲड होते. जे मागच्या महिन्यामध्ये X13 व्हिडिओच्या वेळेस नव्हतं, तर पण तो त्याच्यानंतर आलेला आहे. आणखीन काही नवीन स्टॉक आपल्याकडे अपडेट होत राहतो. त्यामुळे कोणाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला कॅटलॉग शेअर करत आहे. कॅटलॉग बी अपडेट आपल्याला ठेवावं लागते. पण असं नाही की एवढा स्टॉक असणार आहे ना आज महिन्याभर जाणार आहे, असं काही नाही. याच्यातले काही लॅपटॉप कमी बी होते. कमी होणारे 2-3च लॅपटॉप असतील. मोस्टली सगळा स्टॉक आपण मेंटेन करतो, पण ॲड होणारे लॅपटॉप याच्यामध्ये बऱ्यापैकी असणार आहे. आणि आपलं शॉप सांगतो त्रिशा कॉम्प्युटर, मोकळ चौक रावेत. मुंबई पुणे हायवेपासून जवळ आहे. BRT रोड आपला आहे. एक्सप्रेस हायवेपासून 2 मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप आहे. तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तुम्ही प्लीज त्रिशा कॉम्प्युटरमध्ये व्हिजिट करा. तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी, चांगलं मटेरियल देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे. तुम्ही या, लॅपटॉप बघा, आवडला तुम्ही घेऊन जा. फक्त प्राईस फिक्स असणार आहे, पण मटेरियलची आपण श्युरिटी देऊ शकतो. आपण वॉरंटीची बी श्युरिटी देऊ शकतो. मटेरियलचा चांगला आणण्याचं तो जबाबदारी आमची राहते. तुमच्या हातामध्ये मी किती चांगला लॅपटॉप देऊ शकतो, कारण त्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ती माझी असते. पूर्ण 1 वर्ष तुम्ही लॅपटॉप घेतल्यापासून आपण बिल, याला स्टिकर वगैरे आपण ते सगळं 1 इयर वॉरंटीचं आपण ते देतो कस्टमरला. मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.